आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ. जामनेर शहरातील जामनेर बसस्थानक आज पुन्हा एकदा चोरट्यांचा अड्डा ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरात 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील तब्बल 18 ग्रॅम सोन्याची 1,40,000 रुपयाची पोत चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत लंपास केली. या घटनेनंतर जामनेर बसस्थानक जळगाव जिल्ह्यातील अव्वल चोरीचे ठिकाण बनत चालल्याची तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. जामनेर शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असल्याचे दावे केले जातात. बसस्थानकाचे बांधकामही अत्याधुनिक पद्धतीने झाले, मात्र इतक्या मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी एकही कार्यरत CCTV नसणे ही गंभीर बाब आहे. विद्यार्थी, महिला, वृद्ध, ग्रामीण भागातून येणारे प्रवासी, दिवसभर हजारोंची गर्दी असते. याच वर्दळीचा फायदा घेत चोरटे दर महिन्याला हप्त्याने वृद्ध महिलांच्या गळ्यातील पोता लक्ष्य करीत आहेत. चोरीचे गुन्हे जामनेर पोलीस स्टेशन येथे नोंद होतात, मात्र CCTV फुटेज नसल्याने तपासात काहीही हाती लागत नाही. याचा राग मात्र पीडित कुटुंबे पोलीस प्रशासनावर आपला राग काढतात. प्रत्यक्षात जबाबदारी टाळणारे इतर घटक मात्र सुरक्षित राहतात. इतक्या घटना घडूनही आगार प्रमुखावर कोणताही ठोस परिणाम दिसत नाही. चोरी झाली, तक्रार द्या, इतक्यावरच प्रकरण थांबते. प्रवाशांचा सवाल आहे, आगार प्रशासन नेमके कशासाठी आहे? प्रवाशांच्या सुरक्षेसाठी की फक्त बस चालवण्यासाठी? जामनेर शहरातील चौकात मागील काही वर्षापूर्वी CCTV बसवण्यात आले होते. काही महिने ते दिसले आणि मग जादूसारखे गायब झाले. हे CCTV कोणी काढले? नादुरुस्त झाले तर दुरुस्ती का झाली नाही? कोट्यावधीच्या कामाचे ऑडिट कुठे आहे? जामनेर नगर परिषद या प्रश्नावर आज तागायत मौन बाळगून आहे. CCTV एस्टिमेटमध्ये असताना बसलेच का नाही? बसपोर्ट बांधकामाच्या एस्टिमेटमध्ये CCTVचा स्पष्ट समावेश असतानाही प्रत्यक्षात एकही CCTV कार्यरत नाही. निधी कुठे गेला? जबाबदार अधिकारी कोण? चौकशी का नाही? जामनेर शहरभर तात्काळ CCTV बसवावेत. जनतेची या ठिकाणी थेट मागणी आहे. जामनेरात शहरभर तात्काळ CCTV बसवावेत. जामनेर बसस्थानकात उच्च दर्जाचे CCTV सुरू करावेत. आगार प्रमुख, नगर परिषद व ठेकेदारांची चौकशी करावी. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त द्यावा. त्याचप्रमाणे मंत्री गिरीश महाजन याकडे लक्ष देतील का, अशा चर्चा देखील या ठिकाणी नागरिकांकडून केल्या जात आहे. या गंभीर प्रकाराकडे जामनेर मतदारसंघाचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार श्री गिरीश महाजन लक्ष देतील का, की वृद्ध महिला, प्रवासी आणि जामनेरकरांचे सुरक्षिततेचे प्रश्न असेच दुर्लक्षित राहणार? हा सवाल आज जामनेर विचारतो आहे. पुढील अशाच घडामोडी बघण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. या बातमीविषयी असलेल्या आपल्या प्रतिक्रिया नोंदायला विसरू नका. काय झालं आजी? मी की नाही, माझं नाव मंगला हिरालाल जैन. कुठले आपण? आम्ही पुण्याचे आहेत, पण माझ्या याकडे आलो होतो आम्ही तळेगावला. तळेगावून आल्यानंतर माझ्या बाचीच्याकडे आलो आम्ही. तिथं जेवण वगैरे केलं, आम्ही थोडासा आराम केला आणि आम्ही 5 वाजता बस स्टॉपवर आलो. कोणत्या बस स्टॉपवर? जामनेरच्या. तर तिथं खूप गर्दी होती गाडीला. तर आम्ही हे पुढे निघाले. म्हटलं तुम्ही जागा सांभाळा, मी चढेल म्हटलं. तर मला चढायलाच मिळालं नाही. तर माझी कोणी मागून माळ खिचली, आपले असं हळूच काढली माझ्या गळ्यातली माळ. तर पोत माझी. तर मला कसा शक आला की म्हटलं काय झालं गड्या. तर त्याने माझ्या असं रुमाल होता त्याच्या जवळ. तर रुमाला काय केलं त्याने ते मला काही समजलं नाही. म्हटलं माझी पोत गेली. तर मी असं बघितलं, तर तेवढ्या वेळात त्या बाया म्हणत पळाला कोण होता माहिती नाही म्हटलं मला. मग मी खूप रडायला लागले. तर जवाई बुवा आले. तर म्हणे काय झालं मग आत्या? तो म्हटलं माझी पोत हरवली, म्हटलं पोत चोरली म्हटलं माझी. सोन्याची पोत होती का? हो, सोन्याची होती. किती माझी ग्रॅमची होती?
ती 18 ग्रॅम 100 ml आहे. किती रुपयाची होती साधारण? ती 1,40,000. 1,40,000. हो त्या वेळेची. गुन्हा दाखल केला का मग तुम्ही? हो.